नमस्कार। आज नसरापूर रेप अँड मर्डर केस याच्या जजमेंटचा दिवस होता आणि त्याबाबत डिटेलमध्ये आपल्याला माननीय स्पेशल पीपी श्री अजय मेसर सरांने डिटेलमध्ये काय पुरावे कोर्टात सादर करण्यात आले, कसा प्रकारे ते खटला 16 दिवसामध्ये 55 साक्षीदार आणि सगळे वैद्यकीय व जे सायंटिफिक पुरावे आहे ते प्रूव्ह करण्यात आले आणि आरोपीचे विरुद्ध जे काही कलमा लावण्यात आल्या होत्या FIR मध्ये आणि चार्जशीट मध्ये ते सिद्ध झाले सगळे दोष। त्यासाठी जे मेहनत प्रॉसिक्युशनने दिवस रात्र, कारण मी हे पाहिलेलं आहे की अजय मिसर सर, त्याची टीम, त्याच्याबरोबर पोलिसाची टीम, त्यांच्याबरोबर सर्व डिपार्टमेंटचे, तो FSLची टीम असू द्या किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याची टीम असू द्या, ते वेगवेगळे एक्सपर्ट असू द्या, अहोरात्र ज्यांनी ते घोळ घातला, त्यातून हे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सच्या आधारे आणि काही सायंटिफिक मटेरियल पुराव्याचे आधारे त्या आरोपीच्या विरुद्ध ते खटला सिद्ध झालेला आहे। इन्व्हेस्टिगेशन बाबत आपण जसा टाइमलाईन बाबत विचारला होता, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी एक भयानक रोष ते लोकमनामध्ये होता, पब्लिकच्या मनात एवढा मोठा अँगर होता की घडल्यानंतर त्या दिवशी नॅशनल हायवे पुणे बँगलोर रोड ब्लॉक करण्यात आला होता आणि रोषाने भरलेले जे लोक त्या ठिकाणी होते ते उठण्यासाठी तयार नव्हते आणि त्यांनी जिद पकडली होती की आरोपी त्याचे ताब्यात देण्यात यावे। आम्हाला त्याच वेळेपासून मेसेज येत होते, काही असे व्यक्तीचे आले की मी वडील आहे, माझी पण मुलगी आहे, तुम्ही पोलीस आहात, असा घडताय, ह्या आरोपीला नक्की ह्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे आणि वारंवार आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं सांगण्यात येत होता। त्यावेळी लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न काही निर्माण झाले, त्यांना पोलीस टीमने योग्य पद्धतीने हाताळला आणि तपास जे SIT मध्ये आमची 15 लोकांची टीम होती, त्यांनी 2 तारखेला हे गुन्हा सकाळी दाखल होत आहे 2 वाजेच्या दरम्यान आणि 16 तारखेला संध्याकाळी कोर्टात चार्जशीट 15 दिवसाच्या आत दाखल करण्यात आला। कारण त्यावेळी ही त्या लोकांना जे रोषात रस्ता ब्लॉक करून बसलेले होते त्यांना आश्वासन दिला होता आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सरांनी सुद्धा त्या लोकांना आश्वासन दिला होता। आमच्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर, त्यांचे गायडन्स खाली आणि इतर सगळे पोलीस यंत्रणाने हे आश्वासन दिला होता। पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर माननीय श्री जितेंद्र डुडी, त्यांनी सुद्धा हे आश्वासन दिला होता की 15 दिवसाच्या आत ह्या जे चार्जशीट पाठवण्यात येईल आणि त्याचे नंतर फास्ट ट्रॅकवर हे केस चालवण्यात येईल आणि आरोपीला जे हायेस्ट पॉसिबल शिक्षा या केसमध्ये त्याची मागणी केली जाईल। त्याप्रमाणे या केसचा जे तपास सुरू झाला, जसा मिस्टर साहेबांनी सांगितलं, सर्वात मोठा चॅलेंज होता की आई विटनेस, घटना घडते वेळी कोणी नाहीये, मग काय केलं पाहिजे। मग सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स साठी आम्ही टीम्स फॉर्म केल्या। त्यावेळी 7 ते 8 टीम आमच्या 15 दिवस रात्र कार्यरत होत्या। CCTV कलेक्शन साठी एक टीम लावण्यात आली। CCTV कलेक्ट झाल्यानंतर त्या CCTVच्या जे त्यामध्ये पुरावे दिसत आहे त्याचा विश्लेषण करण्यासाठी एक विशेष टीम बसवण्यात आली। त्यामध्ये
सायबर एक्सपर्ट जे आहे त्यांची मदत घेण्यात आली. त्यांच्या बरोबर जाब जे आहे साक्षीदारा ते नोंदवणे सुरू केले. एकाचे जबाबामधून दुसरी लीड, दुसऱ्याचे जबाबामधून तिसरी लीड असताना आपल्याला हे माहिती असणार आहे की त्या केसमध्ये 3 मायनर विटनेसेस आहात ज्यांचा रोल ह्या केसमध्ये खूपच महत्वाचा आहे. ते बाल 10-11 वर्षाचे ज्यांना हा आरोपी त्याचे मागे पळाला होता एक वीट घेऊन, त्यांना मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता, दगड टाकले. त्यांनी त्या आरोपीला आणि हा बालकाला एकत्र त्या ठिकाणी शेडमध्ये पाहिला होता. हे सगळे पुरावे गोळा करण्यासाठी जेवढी मेहनत आयोने, त्याचे बरोबर सहकारी अधिकाऱ्याने आणि एकत्रित पूर्ण टीमने घातली आहे, त्याच्यासाठी हे पूर्ण टीमचा खूप खूप अभिनंदन आहे की त्यांनी मनापासून हे ठरवून की जसा ही जी मुलगी होती ज्याच्यावर अत्याचार झाला हे आमची मुलगी होती असा म्हणून त्यांनी या गुन्ह्याचा तपास केला. ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीला जसा की समाजाचा रोष होता त्याला पण सुरक्षित ठेवणे हा पण एक मोठा चॅलेंज होता. आम्ही या गुन्ह्यामध्ये एक पंचनामा केला होता. त्या पंचनाम्यामध्ये आरोपीला रिकन्स्ट्रक्शन ऑफ सीन आणि डिस्कव्हरी ऑफ फॅक्ट साठी त्या ठिकाणी नसरापूर त्या शेडकडे घेऊन जायचे होता. पण माहोल असा होता की तेथे काही घडू शकते. असे प्रकारचे चॅलेंजेस हा टीमचे समोर होते. पण ह्या टीमने खूप चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करून ओव्हरऑल मी सांगेल कोणताही चांगला इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यासाठी एक प्लॅन ऑफ ऍक्शन गरजेचा आहे. तो प्लॅन ऑफ ऍक्शन पहिल्या दिवसापासून तयार करण्यात आला. परंतु प्लॅन ऑफ ऍक्शन तयार केल्यानंतर त्या प्लॅन ऑफ ऍक्शनचे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहात त्यांच्यावर पुन्हा विचार करणे, दररोज त्यांना अपग्रेड करणे हा खूप गरजेचा होता. हे टीम मध्ये एकाने नाही प्रत्येकाने वारंवार विचार करून आपले आपले त्यांचे जे इनपुट्स है ते दिले गेले, प्रत्येकाचा ऐकण्यात आला होता. म्हणून हे चार्जशीट जे 1200 पानाची चार्जशीट 15 दिवसाचे आत दाखल करणे हे खूप प्रेशर खाली टीम होती. मला आठवते की सकाळी 10-10:30 वाजता इन्व्हेस्टिगेशनचा काम सुरू व्हायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजेपर्यंत टीम 3:30-4 वाजेपर्यंत कंटिन्युअस काम करत राहिली होती. आज त्या आरोपीला चार्जशीट 1200 पानाची सादर केली आहे. त्यामध्ये एक एक पुरावा आणि अजून एक सांगतो की ह्याच्यात एक असे प्रकारचा पंच वारंवार आरोपीला घटनास्थळी घेऊन जाणे शक्य नव्हता. परंतु परत एक पंचनाम्याची गरज भासली ज्यावेळी आरोपीने आम्हाला निवेदन केले की त्याचा एक बाचका ज्याच्यामध्ये त्यांनी त्याचा सामान ठेवला होता ते आम्ही यामू ठिकाणी ठेवला आहे. आता वारंवार त्यांना कसा घेऊन जायचे त्या ठिकाणी ते खूप सारे सिक्युरिटीचे प्रश्न सुद्धा होते. तर ह्या केसमध्ये एक VC द्वारे पंचनामा सुद्धा करण्यात आला ज्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त पंचांचा सहभाग झाला. म्हणून खूप काही इनोव्हेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन टेक्निक्स या गुन्ह्यात वापरल्या गेल्या आणि ऑल जे चेन ऑफ एव्हिडन्स आहे, चेन ऑफ एव्हिडन्सचे सगळे लिंक इन इटसेल्फ खूपच स्ट्रॉंग आहात आणि जे चेन ऑफ एव्हिडन्स आहे ते चेन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग आहात. आणि लिंक आणि चेन जर एक एव्हिडन्सचे ज्याला आपण म्हणतो लिंक्स इन द चेन ऑफ एव्हिडन्स हे स्ट्रॉंग असेल तरी असे प्रकारचे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स आणि त्याच्या बरोबर दिलेले पुरावे आरोपीला कन्व्हिक्शन कडे घेऊन जात आहे. प्रॉसिक्युशनने ह्याच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे जे मेहनत आमच्या टीमने केली होती त्याचे पलीकडे जाऊन प्रॉसिक्युशनने त्याच्यावर स्टडी केला आणि त्याला कोर्टासमोर सादर केला. माननीय कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतली आणि ते आरोपीला कन्व्हिक्ट केले आहे. आणि जसा मिसर साहेबांनी सांगितला तो आरोपी त्याचा रेकॉर्ड त्याला मोठी ते मोठी शिक्षा जे सरांनी सांगितलेली आहे तशी व्हावी अशासाठी सगळे प्रयत्नशील राहिले आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपल्याला आठवते सगळ्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही स्वतः ऑन फील्ड होता, आरोपीला घेऊन पहिला पंचनामा तुम्ही केलेला होता, ज्याचा सीसीटीव्ही समोर आला होता. आरोपी आजही बोलताना खोटे बोललाय काय, कारण आय विटनेस देखील नव्हते. कसा हा सगळा बिल्ड केलं तुम्ही हे सगळं, आणि दोषारोपपत्रामध्ये काय काय मेन्शन केलं होतं? इन्व्हेस्टिगेशन टीम आपला काम करत होती. माझा काम त्याला सुपरवाइज करता आणि त्यांना सगळी सपोर्ट प्रोव्हाइड करणे होता. मी तेच करत होतो. आणि जे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आय विटनेस अभावी आणि नुसते सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स आणि सायंटिफिक पुराव्याचे आधारे हे गुन्हा प्रूव्ह करण्यासाठी खूपच चॅलेंज होते. प्रेशर सुद्धा खूप होता. आता तसा वाटत नाहीये. आता आम्ही ते प्रेशरकडून रिलीव्ह आहात. परंतु ते 15 दिवस टीमने कसा काम केलेलं आहे ते एक स्टोरी आहे. आम्ही आपल्याला निवांत सांगेल नंतर. आता इथे सगळ्या गोष्टी डिस्कस करणे योग्य वाटत नाही. हाँ नमस्कार. आज 25 जून 2026 आज नसरापुर केस का जजमेंट जो है वो माननीय कोर्ट के सामने रखा गया. तो उस पर आर्गूमेंट किया गया. तो हमारे जो इस केस के स्पेशल पीपी हैं श्री अजय मिस्र साहब, इन्होंने उस पर आज युक्तिवाद किया, आर्गूमेंट किया गया और माननीय कोर्ट ने ये आज वर्डिक्ट अनाउंस किया कि इसका जो आरोपी है भीमराव कांबले, उसने जो 3.5 साल की जो बच्ची उस पे जो घृणास्पद एक अत्याचार किया, अत्याचार करने के दरमियान उसकी मौत हुई. मौत होने के बाद भी वो अत्याचार करता रहा. ये प्रोसिक्यूशन ने बहुत ही सक्सेसफुली आज जहां जो कलम हमने वहां पे लगाए थे, जिसमें अपहरण करना, बीएनएस की कलम 137(2) और उसके साथ अपहरण करके किसी की मृत्यु करना, उस बीएनएस कलम 140(1), उसके साथ रेप जिसमें बीएनएस की कलम 64 और 65(2) है, और उसके साथ पॉक्सो की जो कलम है खून मृत्यु करना 103(1) बीएनएस, और पॉक्सो कायदा जो विशेष कायदा है उसके कलम 4, 6, 8 और 12 सबको सक्सेसफुली प्रूव किया. और ये पूरा केस प्रोसिक्यूशन ने सर्कमस्टेंशियल एविडेंस और कुछ साइंटिफिक और मटेरियल जो पुरावे इस केस में कलेक्ट किए गए थे, जब्त किए गए, उसके आधार पे सिद्ध किया गया है. और माननीय कोर्ट ने उसको कॉग्निसेंस लेके उसका वर्डिक्ट अनाउंस किया है कि आरोपी के विरुद्ध ये सारे पुरावे सक्सेसफुली साबित हुए हैं. 29 तारीख को, आने वाली 29 तारीख को जजमेंट जो है, पनिशमेंट जो है उस आरोपी को अनाउंस की जाएगी. तो सबसे पहले प्रोसिक्यूशन की जो टीम है, अजय मिस्र सर और उनकी पूर्ण टीम जो यहाँ पे उपस्थित है, तो उसका बहुत ही अभिनंदन है, क्योंकि मैंने इनको दिन रात काम करते देखा है. ये पूरे दिन पूरा रात यहीं पे स्टे किए, पूना में रुके, बाकी के काम छोड़े और बाकी कामों का प्रेशर होते हुए इस केस पे कंसंट्रेट किया, और फाइनली आज हमारे सामने ये वर्डिक्ट आया है. इस केस में पुलिस ने पूरी जांच करने के बाद चार्जशीट 1200 पेज का जो 16 तारीख को शाम को वहां पे कोर्ट में हमने सबमिट किया था, उसी टाइम हमने इतना पूरा पुरावा कोर्ट को दे दिया था, जिसके आधारे ही ये जो आज का कन्विक्शन जो है वो साबित हुआ है, शक्या हुआ है. इन्वेस्टिगेशन की बात करें तो 1 तारीख को जब ये घटना घटने के बाद लॉ एंड ऑर्डर के कुछ प्रश्न निर्माण हुए, क्योंकि जनता के मन में बहुत ज्यादा रोष था. 3.5 साल की एक बच्ची के साथ रेप करके उसका मर्डर कर देना, उस पर अनैसर्गिक अत्याचार करना, ये किसी के भी मन को उबला सकता है. उस दिन हमारे पास भी बहुत सारे लोगों के मैसेज आ रहे थे कि साहब आप पुलिस हो, हमारे भी घर पे बच्चियां हैं.
तो लोग बार बार डिमांड कर रहे थे कि जो आरोपी है उसको हमारे ताबे में दे दो, इस आरोपी का हम न्याय करेंगे। लेकिन न्याय व्यवस्था में, लोकतंत्र में, लोकशाही में एक पद्धत है, क्रिमिनल सिस्टम है, जिसके आधारे उस आरोपी को शिक्षा देना जरूरी है और उस पद्धति ही देनी चाहिए। तो उस दिन ये सब चलते हुए वहां जो लोग जिन्होंने नेशनल हाईवे ब्लॉक किया था उनसे प्रॉमिस किया गया था कि हम फास्ट ट्रैक पे चार्जशीट जो है 15 दिन में इसकी जमा करेंगे कोर्ट में और क्वालिटी इन्वेस्टिगेशन किया जाएगा। और उसके बाद लोगों की डिमांड थी कि चार्जशीट जमा होने के बाद फास्ट ट्रैक पे जे खटला जो है कोर्ट में चलाया जाए। तो इस पे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, उन्होंने भी ये आश्वासन उस फैमिली को दिया कि चार्जशीट सूनेस्ट पॉसिबल जो है 15 दिन के अंदर दी जाएगी और फास्ट ट्रैक पे ये केस चलाया जाएगा और आरोपी के लिए जो है ज्यादा से ज्यादा शिक्षा जो है, हाईएस्ट पॉसिबल सेंटेंस जो है उसके लिए डिमांड की जाएगी। और इसी पे हमारे महाराष्ट्र राज्य के पुलिस महासंचालक श्री सदानंद दाते सर ने इस केस के दरमियान जब इन्वेस्टिगेशन चल रहा था तब पूना विजिट के दरमियान इस इन्वेस्टिगेशन का रिव्यू भी लिया था और बहुत ही सपोर्ट उस समय हमें जो था वो सर की तरफ से और मेरे सीनियर फॉर्मेशन की तरफ से हमें मिला। फुली कंसंट्रेशन हम उस केस पे कर पाए और जो टीम वहां पे फॉर्म की गई थी कि विशेष पथक जिसमें 15 लोग हमारे काम कर रहे थे, दिन रात वो सोए नहीं। सुबह 10 साढ़े 10 बजे ये लोग काम शुरू करते थे और सुबह 3:30-4 बजे तक कंटिन्यूअस स्टेटमेंट रिकॉर्ड, पुरावे, एविडेंस कलेक्ट करना, विजिट्स करने। और बहुत सारे चैलेंजेस इस केस में थे क्योंकि आई विटनेस नहीं था। सर्कमस्टेंशियल एविडेंस पे किसी चीज को इस लेवल पे प्रूव करना इतना इजी नहीं रहता क्योंकि पहले दिन से आपकी जो सिंसियरिटी है, आपकी जो प्रिकॉशन है, अगर आप पंचनामा कर रहे हो तो पंच होना चाहिए, आप जा रहे हो तो हर चीज की डायरी एंट्री होनी चाहिए, आपकी चेन ऑफ कस्टडी जो है वो वैद्यकीय पुरावे कैसे एफएसएल में जमा करने हैं, केमिकल एनालिसिस के लिए भेजने हैं और किस रिपोर्ट की मांगनी कैसे करनी है, क्वेश्चनर कैसे तैयार करने हैं, ये सब चीजों के लिए एक प्लान होना जरूरी था। इस केस के लिए एक प्लान ऑफ एक्शन बनाया गया। उस प्लान ऑफ एक्शन के हर इंग्रेडिएंट से 7 और 8 टीम हमने कार्यरत रखी। इन 15 दिनों में हर एक टीम को एक एक टास्क दिया गया, उस टीम ने मन लगा के काम किया और इस केस की चार्जशीट जो थी 1200 पेज की चार्जशीट, वो 15 दिन के अंदर हम माननीय कोर्ट के सामने दाखिल कर पाए और आज आपके सामने है ऑन द बेसिस ऑफ सर्कमस्टेंशियल एविडेंस एंड मटेरियल एंड साइंटिफिक एविडेंस आज उस आरोपी को कन्विक्शन हुआ है, उसके अगेंस्ट सब पुरावे जो हैं वो प्रूव हुए हैं। इसके लिए मैं पुलिस का जो विशेष पथक इस केस में नियुक्त किया गया था उसका बहुत बहुत अभिनंदन करता हूं और प्रोसिक्यूशन के हम बहुत आभारी हैं और अभिनंदन भी करते हैं अजय मिश्र सर उनकी टीम के कि जिस पद्धति से उन्होंने दिन रात कोर्ट में सुबह से शाम विटनेसेस को एग्जामिन किया और उसका क्रॉस एग्जामिनेशन प्रॉपरली हुआ और इस केस में फाइनली आपको आई विल क्लोज माय टॉक इन दिस whole investigation has gone through the natural course. हा नॅचरल कोर्स मध्ये केला गेला इन्व्हेस्टिगेशन आणि प्रोसिक्युशन आहे। इथे विचार सुद्धा झाला नाही की कुठला पुरावा कसा असला पाहिजे, जसे पुरावे जिथे होते, जशा स्टेटमेंट जशा होत्या तशाही मान्य कोर्टासमोर देण्यात आल्या आणि नॅचरल कोर्स मध्ये कारण हे घटना घडलीच होती ते समोर आल्यानंतर तो ये यहाँ तक पहुंचा। थैंक यू, जय हिंद, जय पंचनामा किया है, इसके बारे में बताएं कि किस तरह से डिफिकल्ट था निश्चितपणे सर ही केस जी आहे ती अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे, कन्व्हिक्शन लिहिलंय। अजून एक केस तुमच्याकडे आली जी आधी ऍक्सिडेंटल डेथ म्हणून होती, आता ती मर्डर मध्ये रूपांतर झालंय।
या केसच्या संदर्भात आतापर्यंतचा स्टेटस काय? त्या केसबाबत ऑलरेडी आपल्याला प्रेस कॉन्फरन्सद्वारे माहिती देण्यात आलेली आहे की त्या केसमध्ये त्या कपलने पहिले त्या 31 मेला लोहगड किल्ल्यावर व्हिजिट केली होती, कारण केतन अग्रवाल केसामध्ये जो डिसीज आहे त्या डिसीजला ट्रेकिंगचा शॉक होता आणि त्याच्यानंतर तो त्या केसमध्ये त्या दिवशी आणि त्याचे काही दिवसामध्ये हे आयडिया जे आहे ते दोघे अक्यूजचे मनात आला की त्याला त्या ठिकाणून पुश केला जाऊ शकते का, असा विचार त्यांनी सुरू केला. मग 4 जून रोजी त्यांनी परत लोहगड किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन तयार केला, परंतु त्या दिवशी शक्य झाला नाही. मग ऑलरेडी प्रेस समोर मांडण्यात आलेलं आहे की ते पासपोर्ट मिसप्लेस करण्याची घटना झाली आणि नंतर परत तशी घटनाला अंजाम देण्यासाठी 14 तारखेला ते कपल जे होता ते त्याच ठिकाणी त्याच पॉइंटवर गेला ज्या पॉइंटवरून 18 तारखेला त्याची डेथ झालेली आहे. अधिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की 14 तारखेला सुद्धा हे अटेम्प्ट केला गेला होता, परंतु तो अटेम्प्ट सक्सेसफुल झाला नाही आणि त्याचा सस्पिशन जे आहे ते तो डिसीज्ड केतन अग्रवालचे मनात होऊ दिला गेला नाही. त्याला एक वेगळी स्टेजने दाखवला गेला होता आणि नंतर 18 तारखेला ह्याच्यामध्ये अनसक्सेसफुल झाल्यानंतर त्यावेळी हे ठरवण्यात आला होता की जो आरोपी चेतन चौधरी आहे तो 18 तारखेला तिकडे जाईल बरोबर आणि हा घटनाला अंजाम देण्यात येईल. मग 18 तारखेनंतरची पुढची स्टोरी आम्ही आपल्याला सांगितलेली आहे. इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे काल सुद्धा मला हे प्रश्न विचारण्यात आले होते की आजच्या इंट्रोगेशन मध्ये काय झाला, पुढील काय आहे, दर तासाची माहिती इन्व्हेस्टिगेशनची असा पब्लिकली अनाऊन्स करणे योग्य नाहीये. प्रत्येक गोष्टीला आम्हाला आमच्या समोर निष्पन्न झालेल्या गोष्टीला आम्हाला सिद्ध करावा लागते. त्या सिद्ध करण्यासाठी आम्ही आता प्रयत्नशील आहात. त्यासाठी पुरावा गोळा करणे चालू आहे. त्या गुन्ह्यात हे सगळं झाल्यानंतर आपल्याला परत ब्रीफिंग करण्यात येईल. थँक्यू. जय हिंद. सर, आपने विजिट किया लोहगांव कोर्ट में, तो दूसरी तरफ जब कोर्ट में उनको हाजिर किया था तो उन्होंने डिफेंस लिया था कि वो अपने आप गिरा है, तो ऐसे में वो इन्वेस्टिगेशन में आपको मदद कर रहे हैं, किस तरह से उनकी बातें आ रही है और क्या अभी क्या अपडेट है इसके बारे में? देखिए, पुलिस के सामने जब कबूली दी जाती है तो एडमिसिबल नहीं रहती माननीय कोर्टा समोर, तो उसके लिए हमें अपने पुरावे सिद्ध करने पड़ते हैं. पुरावे कलेक्ट करके उसको एक लॉजिकल कंक्लूजन के तौर पे देना पड़ता है. उस पे हमारी टीम अभी काम कर रही है. लेकिन यस, जो इंफॉर्मेशन हमें उस केस में आरोपी से प्राप्त हुई है या हो रही है, उनके रिश्तेदारों से हो रही है, या उसके बिना जो सर्कमस्टेंशियल एविडेंस, ऐसे ही हमने इस केस के बारे में बात किया है कि जो सर्कमस्टेंशियल एविडेंस हमें प्राप्त हुआ है वो इस केस में स्ट्रांग है और उसी के आधार पे हम ये जो केस है आगे इसका फॉलोअप. चेतनला सिग्नल दिला की आता ढकलायचं, तरी कशा प्रकारे याबाबत परत मी आपल्याला सांगतो की आपण प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचे प्रश्न विचारता है. अभी तक ऐसा कुछ निष्पन्न नहीं हुआ है. नाही, याच्यामध्ये दुसरा कोणाला ताब्यात नाहीये. एक व्यक्तीला ज्यावेळी आम्ही स्टेटमेंटसाठी बोलून घेत आहेत त्यांच्यासाठीही र्युमर पसरला जाते की ताब्यात घेण्यात आलेला आहे. असा काही नाही. कोणाला ताब्यात गेला, अरेस्ट केला, आपल्या समोरच येणार आहे. अजय सर, तुम्हाला एक प्रश्न आहे. नसरापूरच्या केसमध्ये सायंटिफिक एव्हिडन्स जो आहे तो देखील नव्याने या केसमध्ये ट्रायलमध्ये आलेला आहे उपस्थित. याच्यावर काय तुम्ही सांगा? या नसरापूरच्या केसमध्ये जसं आता साहेबांनी सांगितलं की याच्यात सगळे लेटेस्ट टेक्निक वापरले गेले तपासाच्या दरम्यान देखील. जसं सांगण्यात आलं आहे की FSAचे रिपोर्ट्स, मेडिकल रिपोर्ट्स ही केस आधारलेली होती. प्रथमच ह्या केसमध्ये जे पंचनामे साबित करण्यात आले यात देखील व्हर्च्युअल पंचनामा ही कन्सेप्ट पहिल्यांदाच न्यायालयासमोर आणण्यात आली आहे. आरोपीने तपासाच्या दरम्यान
तपासी अंमलदारांना निवेदन दिलं होतं की याच्यातल्या काही इम्प्लिमेंटिंग गोष्टी मी अमुक ठिकाणी लपवून ठेवल्या आहेत, ती मी जागा दाखवतो. परंतु नसरापूर गावामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आरोपीला तेथे नेणं शक्य नव्हतं. म्हणून आरोपीने दिलेल्या निवेदनावरनं दुसरे 2 पंच घेऊन तपासी पथकाची दुसरी टीम नसरापूरमध्ये गेली आणि त्या टीमनी आरोपीला वडगाव मावळ पोलीस स्टेशनला असताना आरोपीने व्हर्च्युअली जो रस्ता दाखवला आणि जी जागा दाखवली त्या जागेवरनं काही इन्क्रिमेंटिंग आर्टिकल्स जप्त करण्यात आलेले आहेत. आणि फॉर द फर्स्ट टाइम ह्या टाईपचा व्हर्च्युअल सपोर्ट घेऊन पंचनामा हा न्यायालयासमोर बियॉन्ड रिजनेबल डाऊट प्रूव्ह करण्यात आलेला आहे. ही माझ्या माहितीप्रमाणे व्हर्च्युअल पंचनामा 27चा कोर्टासमोर आणण्याची आणि ती साबित करण्याची पहिलीच वेळ आहे. त्यात जसं ह्या तपासात आलेला एक शेवगाठी हा एक इन्क्रिमेंटिंग आर्टिकल होता. या मुलीला शेवगाठीचा खाऊ देण्याच्या आमिषाने नेण्यात आलं. तर त्या घटनास्थळावर ते शेवगाठीचे तुकडे मिळून आले होते. आरोपीच्या अंगझडतीत शेवगाठीचे तुकडे मिळून आले होते आणि आरोपीने जे इन्क्रिमेंटिंग त्याच्या वस्तू ठेवल्या होत्या त्याच्यात देखील मिळून आले. याच्यात ही शेवगाठीचा सोर्स काय आहे हा शोधून काढण्यात आला. ही शेवगाठ त्यांनी कुठून विकत घेतलेली आहे ही जागा शोधण्यात आली. तिथले सीसीटीव्ही फुटेजेस चेक करण्यात आले. तर घटनेच्या दिवशी सकाळी 7:40 तिथून तो शेवगाठी विकत घेतलेली आहे हे तपासात निष्पन्न झालं आणि ते देखील सायंटिफिक माध्यमातून न्यायालयासमोर प्रूव्ह करण्यात येऊन अशा एक सर्कमस्टन्सेसच्या लिंक या पूर्णपणे कोर्टासमोर साबित करण्यात आल्या.